समाज मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा. नमस्कार. कोल्हापूर माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आसामी आसामी या कार्यक्रमामध्ये आपण अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपण माहिती घेत असतो आणि यातून आपल्याला एक प्रेरणा मिळत असते. अनेक दिग्गज आपल्या या स्टुडिओमध्ये येऊन गेलेले आहेत. आजही आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्याचा प्रवास करत शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. एक लेखक, पत्रकार, शिक्षक आणि समाज प्रबोधन करणारा वक्ता, अशा कितीतरी आपल्याला अंगाने हे व्यक्तिमत्व भेटलेलं आहे. खरं तर या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणं सुद्धा मला अपेक्षित नाही, कारण ते व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोचलेलं आहे सातत्यानं. आणि आपल्याला माहीत आहे की विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रमुख वक्ते म्हणून ते आपल्याला भेटत असतात. त्यांचं व्याख्यान म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अनमोल ठेवा असतो. सरांचं व्याख्यान म्हटलं की सगळेजण कसे आनंदित होऊन जातात, कारण सरांचं जे व्याख्यान असतं ते अतिशय ओघवतं आणि आपल्या सगळ्यांना आनंदातून घेऊन जाणारं, त्याचबरोबर काही अंशानं आपल्याला विचार करायला लावलेलं, प्रसंगी डोळ्यात पाणी आणणारं असं सरांचं व्याख्यान असतं. मला वाटतंय मी जास्त माहिती देणार नाही, कारण हे व्यक्तिमत्व आपल्याला बऱ्याच लोकांना ट्रेनिंगमध्ये सुद्धा भेटलेलं आहे, आपल्या सेवा अंतर्गत प्रशिक्षणामध्ये सुद्धा भेटलेलं आहे आणि बरेच शिक्षक हे सरांचे विद्यार्थी आहेत. कारण सर D.Ed कॉलेजला प्राध्यापक आहेत. नुकतेच ते सेवानिवृत्त झालेत. मला वाटते मी कुणाविषयी बोलालोय हे आपल्या लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक जयसिंगराव सावंत सर. सर नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो, सावंत सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या एकूण जतपासूनच्या कोल्हापूरच्या प्रवासाविषयी, एक शिक्षकापासून समाजवक्ता होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो उलगडण्याचा प्रयत्न आपण या आजच्या कार्यक्रमातून करणार आहोत. तर भेटूया आणि चर्चा करूया सावंत सरांशी. सर, आपला जो प्रवास आहे, आपलं जन्मगाव आणि तिथून पुन्हा सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातला हा प्रवास आम्हाला ऐकायला निश्चितच आवडणार आहे. प्रेक्षकांना तो प्रेरणा देणारा असणार आहे. पण मला सांगा की आपली ही सुरुवात कशी झाली, म्हणजे आपलं शिक्षण आणि मग आपल्याला शिक्षणानंतर शिक्षकच व्हावं किंवा ह्या क्षेत्राकडे वळावं असं कधी वाटलं आणि कसं वाटलं आणि आपली ही सुरुवात कुठून झाली? छान प्रश्न विचारला सर. प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला आपण आपल्या स्टुडिओत बोलवलं, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, आनंद वाटतो, समाधान वाटतं. कारण मी तुमच्याकडे पाहतो शिक्षक म्हणून. शिक्षक लेखक असतो, वक्ता असतो, पत्रकार असतो आणि एक प्राथमिक शिक्षक स्टुडिओ स्वतःचा निर्माण करतो आणि त्या स्टुडिओमध्ये मला तुम्ही बोलतात. मला या गोष्टीचं अभिमान आणि कौतुक वाटतं. अशा शिक्षकाची आज गरज आहे. मी सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो आणि मला इथं संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देऊन नमस्कार करतो. सर, आपण छान प्रश्न विचारलात. सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात दूरचं गाव जत, ज्याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही आणि हे सगळं पाहिल्यानंतर जत ते सांगली हे कोल्हापूर, हा माझा प्रवास तुम्हाला सांगत असताना खरं तर कुठून सुरुवात करावी, कशी करावी हा प्रश्न येतो. सांगली ते जत 100 किलोमीटर बरोबर आणि कोल्हापूर ते सांगली 150 आणि हे असे 150 किलोमीटर. बरोबर. हा माझा प्रवास सुरू होण्याच्या पूर्वी प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं सर. मला कौतुक वाटतं, त्यावेळची शाळा आणि आत्ताची शाळा आहे तशीच आहे.
प्राथमिक शाळा मराठी शाळा नंबर 2 इथं मी 1ली, 2री, 3री, 4थीसाठी शिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर त्या शाळेच्या शेजारी श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल जत ही मराठा मंदिर मुंबईची संस्था, त्या संस्थेचं हायस्कूल जतला आहे. आम्ही त्या हायस्कूलकडे लहानपणापासून पाहायचो आणि ती माझी शाळा वाटायची. त्याचं कारण आहे, त्या शाळेमधले होणारे प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक ॲक्टिव्हिटीज लहानपणापासून आमच्या मनावर, हृदयावर अगदी त्या जशाच्या तशा कोरल्या जायच्या. आणि मग शाळेत प्रवेश घ्यायचा तर जतच्या शाळेतच, श्री रामराव विद्या मंदिरच. मग 5वीला माझा प्रवेश झाला. आज शाळेला 100 वर्षाकडे वाटचाल झाल्यानंतर आपल्याला त्याचंही कौतुक वाटेल. त्याच्यानंतर पुढे 50 वर्ष झाली, 150 वर्षाकडे गेले, त्याचं समाधान वाटतं सगळ्यांना. एवढ्या मोठ्या शाळेत मी शिकलो सर. आणि त्याच्यानंतर राजे रामराव महाविद्यालय जत, तिथं माझं BA पर्यंत शिक्षण झालं. बापूजी साळुंखेंनी ते काढलेलं कॉलेज, जतच्या राजेसाहेबांनी दिलेली ती पूर्ण अशी मैदान जागा, खूप मोठी जागा राजेसाहेबांनी त्या काळात दिलेली आहे. आणि तशाच पद्धतीनं पुढे मी कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला B.Ped केलं, B.Ed केलं, मला तेच विचारायचं. MA मराठी केलं, BA मराठी, BA इंग्लिश इथं झालं शिक्षण. आणि तशी मला आवड खेळायची होती. बर. पण मला B.Ed केलं मी बर. पूर्वी. आणि जर तुला प्रॅक्टिस करत असताना सकाळच्या वेळेला मला मैदान सुरुवातीपासून आवडतं. वाचनाचा छंद मला सुरुवातीपासून आहे. मैदान आणि वाचन या गोष्टी विद्यार्थी दशेपासून माझ्या मनात आहेत त्या, आणि त्या करतोय मी आज पण. त्याचा फायदा एवढा झाला की इथले प्राचार्य डापळे सर जत कॉलेजवर आलेले होते. बर. आणि त्यावेळेला मी प्रॅक्टिस घेत होतो आमच्या कॉलेजचा माजी विद्यार्थी. सहज सरने प्रश्न केला की हे B.Pedचे ज्युनियरला आहेत का सिनियरला आहेत? बर. तर ते सर म्हणाले, आमचे सर नाही म्हणाले, तो मुलगा इंग्लिशचे क्लासेस घेतोय बर. आणि MA B.Ed आहे, मुलगा चांगला आहे. अहो म्हणाले, आमच्या कोल्हापूरला B.Pedला करू दे ना, तो त्याला सगळंच येते आता. मी घरी गेलो, आईला म्हणालो की सर मला संधी मिळते. आई वडिलांची सर एकच इच्छा असायची की तुम्ही शिकलं पाहिजे. मला सख्खा मामा नाही आहे. बर. माझी आई, माझी मावशी, माझी एक दुसरी मावशी आणि 4थी मावशी शिमोग्याला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर सर मला सख्खा मामा नाही, पण आई आणि वडिलांनी शिक्षणाची प्रेरणा दिली. माझी नोकरी करायची, बाबा नोकरी करायचे. त्या काळात मराठा समाजातली माझी पहिली आई की नोकरीसाठी बाहेर पडली. बर. आणि ती पुतळाराजे हॉस्पिटलला दाईचं काम सुरुवात तिनं केलं. बर. पुढे ती त्याच ह्याच्यात हॉस्पिटलमधून एकाच ठिकाणी काही काळ ती बाहेर गेली माडगाळला, पण तिथून सेवानिवृत्त झाली. बर. बर. आई त्या काळात शिकलेली होती. त्या काळातली तिची 7वी होती. तिला शिक्षक होता आलं असतं, पण त्या काळात नोकरीसाठी स्त्रियांनी बाहेर पडायचं न पडायचं असे काही प्रश्न असायचे. बरोबर. पण काही काळ घरातला विचार केल्यानंतर खूप श्रीमंती होती सुरुवातीला. आजी एकदा आईला म्हणाली, घरात अडचणी आहेत, तुझे बाबा म्हणजे माझे आजोबा थोडेसे व्यसनी आहेत, आता आपल्याला शिकलं पाहिजे. म्हणून आजीनं 4ही मुलींना शिकवलं सर. अरे वा. आणि ती बाहेर पडली, तिथेच नोकरी केली. आत्ता 2 वर्षापूर्वी माझी आई गेली आहे, पण ती गेली असं वाटत नाही, माझ्याबरोबर आहे. तिच्यावर पहिलं पुस्तक मी तिच्यावरच लिहिलेलं आहे, तीर्थरूप आई. कारण मला जगात माझ्या वाचनात आई पुस्तक आलं. हा सर. आईविषयी अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत, आईविषयी अनेकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. हा पण सर. तुमचं पुस्तक मी सर जे हाताळलं वाचलं, हा सर. त्यात तर असं मला वेगळेपणा जाणवला हा सर. की ते तुम्ही पत्र स्वरूपात लिहिलेलं आहे. आणि त्याला फार मोठं तुम्ही न करता मोजक्या काही आठवणी छान पद्धतीनं मांडलेत सर तुम्ही. त्याचं कारण सांगतो सर, की आपल्या कोल्हापूरच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांच्यासाठी आणि पालकांच्यासाठी एक व्याख्यानमाला होती. आणि मी व्याख्यानमालेला गेलतो, तिथं पालक माझ्या व्याख्यानानंतर भेटले. सर, आईवर तुम्ही मगाशी एक 10 मिनिटं बोलून गेलात. आणि तिथंच शेजारी प्रकाशक पण एक बसले होते. सर, तुम्ही जे आता बोलला
ते मला लगेच लिहून पाहिजे. म्हटलं नाही तसं देता येणार आपल्याला, बरं. त्याला काहीतरी मला वेळ द्या. नाही 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 म्हणाले. आणि मग घरी आलो. त्यांना 4 दिवसात तीर्थरूप आई म्हणून मी पत्र लिहिलेली आहेत ती सगळी पुन्हा बाहेर काढली आणि पुन्हा मी लिहिलेली काही पत्र एकत्रित केली आणि त्याचं छोटंसं पुस्तक झालं. नाही नाही, मी पुस्तक वाचलं सर. एक वेगळ्या पद्धतीनं मांडणी आपण त्या पुस्तकात छान केलेली आहे. जतला माझा वाडा आहे, म्हणजे आईंचा आहे, बाबांचा आहे, माझा नाही तो. तर त्या वाड्यामध्ये सर शिक्षक यायचे, भाड्यानं राहायचे. जत राजारामराव महाविद्यालयाचे, SRM हायस्कूलचे प्राथमिक शिक्षक आणि त्याच्या अगोदर विद्यार्थी पण आमचे तिथे राहायचे. सर मगाशी तुम्हाला मी प्रश्न जसा विचारला शिक्षणाविषयी, मगाशी तुमच्याकडून असं आलं की तुम्ही थोडं क्लासेस वगैरे घ्यायचा. हा विषय काय आहे मला सर तो विषय खूप चांगला आहे. कसं झालं सर, माझ्या वाड्यामध्ये प्राध्यापक मंडळी बरीच राहायची. मग मी कॉलेजमध्ये अंडर ऑफिसर होतो, क्रिकेटर होतो, गायक होतो, वाचन करत होतो, लेखन करत होतो. त्यामुळे मी सगळ्यांना प्रिय असायचंच, पण प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे. आणि आईनं सांगितलं, बाबांनी सांगितलं आणि गुरुजनांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी जाणार. आणि मग त्याच्यातून ते सगळं आलेलं आहे सर. म्हणजे सुरुवात तुम्हाला शिक्षक म्हणता येईल. क्लासेसचं का झालं तुम्ही प्रश्न म्हटला तो, ते सर मला म्हणाले आता तू FOL आहेस, तुला इंग्लिश घेऊन BA व्हायचं आहे. इंग्रजी मला भीती वाटायची, पण आईची इच्छा काय होती, माझा मुलगा डॉक्टर व्हावा. त्यावेळेला श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूलमध्ये मी 11वी सायन्सला प्रवेश घ्यायला गेलो. पण प्रश्न काय झाला सर, माझा गणित विषय तसा थोडासा बऱ्यापैकी नव्हता. म्हणजे ती मनात भीती असेल, आज शिक्षक म्हणून मी सांगत असतो, सगळेच विषय चांगले असतात, सगळेच विषय वाईट नसतात, प्रत्येक विषयामध्ये आपण परिपूर्ण होऊ शकतो. पण मनात भीती होती आणि मी हेडमास्टरना भेटलो जाऊन. सर म्हटलं मला 11वी सायन्सला प्रवेश पाहिजे आणि मी गणित सोडून भूगोल घेतो. नाही म्हणाले, आपल्याकडे ती सोय नाही, तू कॉलेजला जा. आणि मग मला कला शाखेला प्रवेश घ्यावा लागला. त्यावेळेला प्राचार्य शामराव चव्हाण BSc इकॉनॉमिक्स लंडन ते होते आणि आईनं सांगितलं आता कॉलेजलाच गेलायस तर BA इंग्लिश होऊन तू बाहेर पडायचं. आणि मग आई बाबा प्रत्येक वेळेला, आज जसं पालक हे करतायत तसं आई आणि बाबा या सगळ्या गोष्टींच्याकडे हे करायचे. मग सरनी मला सांगितलं तू आता FOL आहेस, 5वीचा क्लास सुरू कर, SYला आहेस 6वीचा कर, TYला आहेस 7वीचा कर, कॉलेज सकाळी दुपारचे क्लासेस घ्यायचं. मग ती आवड निर्माण झाली. पुन्हा BEdला मी कोल्हापूरला आलो, पण कोल्हापूरला येण्यापूर्वी पण 2 वर्ष मी क्लासेस घेतले नापास मुलांच्या. तशा अर्थानं तुमचा शिक्षकी पेशात एक वेगळ्या अर्थानं प्रवेश झाला आणि मी ठरवून झालो सर शिक्षक. मला शिक्षकांचा प्रभाव एवढा पडायचा की आपण शिक्षक व्हायचं. मी तसं स्पर्धा परीक्षा घेऊन मला MPSC होऊन PSI व्हायचं होतं, इंटरेस्ट होता वर्धीचा. पण आई म्हणाले, आईंचे भाऊ, चुलत भाऊ म्हणजे चुलते माझ्या मिसेसचे, ते DYSP होते सोलापूरला. आणि ते एकदा घरी आले आणि आईला म्हणाले, सुमन मुला तुझा हुशार आहे, प्रश्नच नाही, पण पोलीस खात्याच्या ऐवजी शिक्षण खात्यात गेला तरी चांगलं झालं, कारण शिक्षण खात्यातून PSI होतो, शिक्षण खात्यातून डॉक्टर होतो. मला वाटतंय म्हटलं हे खातं वाईट नाही आहे, पण मुलगा हे. आईला त्या काळात वाटलं ना, ठीक आहे तू शिक्षकच व्हायचं. आणि मग सर ते माझ्या मनात शल्य होतं. मी गावात होमगार्ड ऑफिसर झालो. मग जतला मी होमगार्ड ऑफिसर होतो सर, म्हणजे नोकरीपूर्वी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग ती वर्दी घालून PSIची कॅप वगैरे घालून बुलेटवर जाणं, शिक्षक म्हणून जाणं, मात मी शिक्षकच असायचो. पण माझ्या सगळ्या पर्सनॅलिटीकडे बघितल्यानंतर लांबून पिकॅप घातलेला माणूस PSIच वाटायचा. आणि आज तसंच वाटतं ड्रेसवर घातल्यानंतर. आणि पुन्हा बोलताना तर पोलीस वगैरे म्हणतात तुम्ही शिक्षक आहे, अरे आम्हाला आमच्या खात्यातच आहे असं म्हणतात. आणि मग सर पुढे या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मला वाटते सर तुम्ही त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये पत्रकारितेकडे सुद्धा ते कसं ते घडल्याचं कारण सांगतो सर. आपले साप्ताहिक असायचे. जतला बाबूराव दुधाळ संपादक होते, ते शिवसेनेचे कार्यकर्ते, पण त्यांचं नंतर कार्यकर्ते, अगोदर संपादक, अतिशय विचार, शर्ट, अशा मिशा. आता त्यांचा मुलगा तिथे आहे, माझा त्यांचा अजून परिचय नाही झाला.
पण ते बाबूराव दुधाळे मला शिक्षक म्हणून बघायचे. बरं. सर काहीतरी लिहा, आपल्या जतवर लिहा. बरं. मग मी ते लिहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर साप्ताहिक वट हुकूम म्हणून एक होतं. बरं. त्या साप्ताहिकातनं सुरुवात केली. बरं. पुढे बापूसाहेब कुंभोजकर अग्रदूत बरं. या वर्तमानपत्राचा अधिकृत्य मी बातमीदार झालो. मग ते कार्ड वगैरे घरी आणलं, मग ते बघितलं, ती सुरुवात झाली. अग्रदूतमध्ये माझे लेखन वगैरे जायचं. त्यातले सहज आठवलं म्हणून सांगतो सर, एका मुलगा दिल्लीला गेला बरं. आणि मी अग्रदूतला 4 कॉलमची 4 बातमी छापली. तो मुलगा आता दिल्लीला गेला. मग सहजपणे म्हणालो, अरे माणिक, तू दिल्लीला जाऊन आलास? हो सर. बाबा कुठे आहेत? बाबा आलेत म्हणाले. तो मुलगा चालत जाताना कॉलेजला येत असताना रामपूरमधून आम्ही बघितलं सर त्या मुलाला. आणि त्याचे वडील बोलून गेले, 4 केरसुने विकतो पण माझ्या पोराला शिक्षण देतो. बरं. तो मुलगा सर, ती बातमी मी सहज, त्याचे वडील बोलले आणि मी असं जर्नलिझम झालं नव्हतं, पण ती बातमी लागली. तो मुलाचं एवढं कौतुक झालं आणि मला अशा खूप बातम्या त्यावेळेला दिल्या आणि मला माहित नव्हतं की असं एवढं पुढे काय 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 घडत असतं. तो मुलगा पुढे सर क्रीडा शिक्षक झाला. तो मुलगा पुढे 14 वर्षे त्यानं सांगलीला नोकरी केली. पुढे तो मुलगा बीपेड झाला. त्याच्यानंतर त्यानं MPSCला क्रीडाधिकारी म्हणून अर्ज भरला. तोच मुलगा जिल्हा क्रीडाधिकारी झाला, गडचिरोलीला हजर झाला. अरे वा. आणि तोच मुलगा पुढे डेप्युटी डायरेक्टर झाला क्रीडा. तो मुलगा एका बातमीतून काय काय पुढे घडू शकतो. मोटिवेशनल हा प्रकार आहे. गावातल्या यात्रेवर बातम्या लिहिल्या, मूकबधिरांच्यावर बातम्या लिहिल्या. मला सर आपल्याशी बोलताना थोडंसं असं लक्षात आलं की एक बातमी तुम्ही RR आबांच्या विषयी सुद्धा लिहिली. हो. अरे आबाने तुम्हाला काहीतरी बोलवून घेतलं शिक्षक. हा काय प्रसंग आहे? सांगतो सर. म्हणजे मला तो प्रसंग इतका भावतोय सर. आबांचा 37वा वाढदिवस होता. बरं. आणि मला वाचनामुळं मी कोणत्याही पक्षाचा अधिकृत्या म्हणजे त्याला आपण कार्यकर्ता, सभासद किंवा शिक्का असला काही माझ्याकडे नाही आहे. पण मी त्याचा अभ्यास करतो, सगळ्या पक्षांचा अभ्यास म्हणून, वाचक म्हणून. प्रश्न असा की आबा सांगली जिल्ह्यातले अगदी वसंतदादांच्या पासून त्यावेळेला सातारा म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजाराम बापू, इथून ते आमच्या आत्ताच्या आमदारांच्या पर्यंत माझा तो अभ्यासच म्हणून. तसं सांगली जिल्ह्यातले त्या काळातले तरुण मुलं, त्या काळातले आमदार डोळ्यासमोर आणि सहज आबांच्या विषयी आम्ही ऐकायचंच ना. आबा वर्गात कसे बोलायचे, आबा शांतिनिकेतनला कसं बोलायचे, आबांचे दुसरे मित्र आमच्या भागातले माझे ते मित्रच आहेत. पांडू म्हणून तो प्राध्यापक आहे, सेवानिवृत्त झाला. ते आणि ते एकत्र, ते त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं आणि मी प्रत्यक्षच ऐकलं आबांना. आणि मग मी त्यांना माहीत नाही ते छानपैकी एक लेख लिहिला आणि तो प्रकाशित झाला. आबाने तो वाचला आणि आबाने वाचल्यानंतर त्या PAला म्हणाले, जयसिंग सावंत जत, अहो हे माझा मुलगा ओळखीचा नाही, काय नाही, माझ्यावर लिहिले, त्याला बोलवून घ्या. आणि योगायोगानं त्यांचा जो PA होता तो मला ओळखत होता, माझा त्याचा परिचय नव्हता. आणि मला म्हणाले, आबाने तुम्हाला बोलवलं, येतो म्हणालो मी, पण माझ्या काही कामानिमित्त ते राहिलं गेलं. आणि पुढच्या दिवशी आबा भेटले. आबा नंतर खूप इतके मोठे झाले. आबा म्हटलं, नमस्कार जयसिंगराव सावंत. आबाने असाच हात धरला सर. आणि तुम्हाला मी कितीदा सांगितलं म्हणाले, तुम्ही भेटा, या मंत्रालयात या. अशी ग्रामीण भागातली मुलं मी शोधत असतो म्हणाले आबा. अरे वा. पण मला पुन्हा मग आबांच्याने आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम केले, म्हणजे भाषणाचे वक्ता म्हणून मी बोलायला जायचं. आबांना ते आवडायचं. जयंत पाटील साहेब माझ्या क्लासमध्ये येत होते, म्हणजे एकदा दोनदा. त्यावेळेला ते आमदार नव्हते, जतला बापू यायचे. आणि मी त्यांना नमस्कार केला, म्हटलं साहेब आमच्या क्लासमधला भेट द्या. आले. पुन्हा मग तिथं एक मुलं आमची सुरेश मोठे नावाचा आणि कुर्तकुट्टे नावाचा मुलगा ह्याला गेलेले होते सायकलवरून कन्याकुमारीला. ते आले आणि त्यांचा सत्कार मग आता कोणाच्या हस्ते करायचा. अनाचे जयंत पाटील आलेले आहेत, बापूंचे चिरंजीव आहेत, आमदार नव्हते त्यावेळेला, तर त्यांच्या हस्ते ठेवला. मग तो शिवाजी पेठेमध्ये एक विठ्ठलाचं मंदिर आहे, चर्मकार गल्ली, तिथं तो कार्यक्रम झाला सर.
आणि त्यावेळेला मी बोललो होतो. त्यावेळेस साहेबांनी मला आज साहेब आहेत. त्यावेळेला मला ज्यांनी ते ओळखलं ते कायमच्या लक्षात ठेवले मला. कारखान्याच्या वेळेला, उद्घाटनाच्या वेळेला साहेब आलेले तिथे. त्यावेळेला पहिल्यांदा मीच भेटलो जयसिंग सावंत. असं ते करत 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 म्हणजे मग पुढे मी हा. प्रभारी प्राचार्य होतो. हा. साहेबांनी मला राजाराम बापूंच्या स्मृती दिना दिवशी तेवढ्या मोठ्या कार्यक्रमात मी प्रमुख वक्ता म्हणून जाऊन आलो. त्यावेळेला साहेब ग्रामीण विकास मंत्री होते. म्हणजे राज्याचे 2 मंत्री हो 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 तुम्हाला या पत्रकारितेच्या त्यामुळं माध्यमातून आणि तुमच्या वक्तव्याच्या माध्यमातून तिथं पण तुम्ही त्या पोहोचले. पोहोचला. त्याच्यापेक्षा मोठा किस्सा आहे सर बर पवार साहेबांचा. बर जतला पवार साहेब साखर कारखान्याच्या उद्घाटनाला आले. बर शरद पवार साहेब. शरद पवार साहेब बर आणि आमचे डॉक्टर जोशी सर, आमचं साहित्य मंडळ जतचं, आणि जोशी सर एक चांगले शिक्षक, प्रश्नच नाही. अशा सगळ्या मुलं त्यांच्या जवळ असायची कायम. राबा पाटील सर, जोशी सर, त्याच्यानंतर पुढे आमचे कॉलेजला गेलो प्राचार्य शामराव चव्हाण सर, ते आता पुढे मालिका येईलच. जोशी सरने माझ्याकडे सूत्रसंचालन दिलं. बर 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 तर तिथे मूकबधिर विद्यालयाचं उद्घाटन होतं. पूर्वी कलेक्टरने तो कार्यक्रम चोकट केलेला होता, पण ते आम्हाला समजलं की कार्यक्रम कॅन्सल. मग आमच्या सर, आम्ही बाकीचे सगळे राजेसाहेबांच्या बंगल्यावर हेलिकॉप्टर तिथं उतरलं आणि ते चहाला राजेसाहेबांच्याकडे गेले. त्यावेळेला स्वतः श्रीमंत विजयसिंह राजे होते. ते सांगलीचे पहिले खासदार बरं का, जतचे आमदार, तिथून सुरुवात, आणि पुन्हा राजे. तर पवार साहेब तिथे चहाला गेले. मग आम्ही तिथे गेलो आणि पवार साहेबांना आम्ही नमस्कार केला. साहेब इथून एक 15-20 फुटावरच, अर्ध्यात अगदी जवळ, की कारखान्याला पण उद्घाटनाला निघालाय, पण तिथंच ते हे आणि कार्यक्रम नाही म्हणतात. आणि मी सकाळला लिहितोय एवढंच फक्त बोललो. साहेब असं बघितलं आणि सांगितले तो कार्यक्रम घ्या. आणि गाड्या सर सुसाईट आल्या. आम्ही पुढं गेलो आणि पवार साहेब आले. त्यावेळेला पद्मसिंह पाटील होते, आमचे जतचे उमाजी सानवणे आमदार होते, शिवाजीराव नाईक होते. ही सगळी मंडळी व्यासपीठावर आली आणि सूत्रसंचालन माझ्याकडे. सूत्रसंचालन केलं. पवार साहेब डायरेक्ट स्टेजवर आले आणि त्या याचं उद्घाटन केलं मूकबधिर विद्यालयाचं. जोशी सर 5 मिनिटं बोलले आणि तिथून मग गाड्यात बसून मग कारखान्याच्या उद्घाटनाला गेले. त्याच्यानंतर पवार साहेबांच्यावर मी लिहिलं. त्याच्यानंतर बरेच लेख लिहिले. केवळ पवार साहेबांच्यावर लिहिलं असं नाही आहे सर. वाजपेयी यांच्यापासून जे जे प्रत्येक ह्याच्यातले जे वक्ते आहेत, लेखक आहेत, ते सगळे मला आवडतात. तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आले आणि मला वाटते अनेक चांगली नामवंत व्यक्ती तुम्हाला भेटत गेल्या. हो 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 हो. मला तर वाटते तुमचे गुरु म्हणून तुम्ही ज्यांना मानता ते प्राचार्य भोसले. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये असा वक्ता होणे नाही, आणि त्यांची जी ओघवती वाणी, ओघवती शैली, त्याचाही प्रभाव तुमच्यावर राहिला आणि तुम्ही त्यांना गुरुच मानलं. त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांच्या? सांगतो सर. झालं कसं सर, मला वक्ता मी आजही मानत नाही. मी भाषण करतो, बोलतो, संवाद साधतो आणि वक्ता व्हायचं ठरवलेलं आहे. मी अजून विद्यार्थी आहे. त्याचं कारण सांगतो सर. मला खरं, मी मगाशी तुम्हाला म्हणा NCCचा अंडर ऑफिसर होतो, गायक, लेखन, काय कोणत्या क्षेत्रात कॉलेजमध्ये भाग घेतला नाही असं नाही. खरं तर घडलो आम्ही तशामुळे. शाळेत, SRM हायस्कूलमध्ये, प्राथमिक शाळेत आणि कॉलेजमध्ये. आणि मग असं करत करत कॉलेजला आता मुलं भाग घेतात हो, तसं मी गाण्याचा भाग घेतला होता. प्रॅक्टिस रोज चालू होती आणि मी गाणं निवडलं होतं मेरा नाम जोकर मधलं जाने कहा गए होते. रोज प्रॅक्टिस चांगली व्हायची की सर. आणि प्रॅक्टिस चांगली असत होत असताना सुद्धा, जी हाँ बहनों भाइयों, अभी आपके सामने जयसिंग सावंत, आणि मी स्टेजवर गेलो, गाणं म्हणायला सुरुवात केली. पेटीवाल्याने पेटीला सुरुवात केली. जाने कहा गए ओ दिल के, असं म्हणायला. आणि आत्ता जसं झालं तसंच तिथं काय झालं, अपनी नजर में आजकल, असं करायला त्या पेटीवाल्याची ती काळी पट्टी काय म्हणतात त्याला ही झाली आणि अपनी नजर में. सर समोर बसलेले प्रेक्षक, गावातली सगळी जनता तेच लागले हसायला. वर्गातली मुलं त्या काळातली
खूपच दंग करायला लागले. दुसऱ्या दिवशी कॉलेजवर सकाळी गेल्यावर काय कशाला गेलतो काय सर म्हणाले, आमचे इथे प्राध्यापक खूप चांगले सर. बापूजींनी जे जे गुरुदेव कार्यकर्ते घेतले ते आज आणि त्यावेळ जसे आहे तसेच आहेत सर. प्रेरणा देणं, पाठीवरती हात ठेवून लढ. एक सर मला म्हणाले, अरे तसं काय नसतं, चुकलं गाणं चुकलं, दुसरं काहीतरी तू निवड. मग मी घरी गेलो, आईंच्या जवळ गेलो, बाबांना म्हटलं, आई गाणं पडलं ग. आणि सगळे लोक हसायला लागले, कॉलेजची मुलं चेष्टा करायली. आणि आता विनोद सांगायला सुद्धा हरकत नाही, मुली त्यावेळेला बोलत नव्हत्या. कधी तर बोललं म्हणजे एखादी वही तेवढीच नमस्कार चमत्कार असं असायचं. ती बोलणारी कधी तर मुलगी त्या दिवशी ती पण कडेनं निघून गेली. मला ते फार फेल झालं. आणि आई मग म्हणाल्या, वाईट वाटायचं नाही, शिकत राहायचं, आयुष्यभर शिकत राहा. उद्याच्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले येणार आहे. आणि बघ त्यांचं भाषण, बघ त्यांचं बोलणं, बघ त्यांचं वक्तृत्व, आणि जमलं तर तू भाषणाकडे वळ. दुसऱ्या दिवशी सर आले, भाषण करायला उभे राहिले, पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, कोट, आणि सहजपणे सर ओघत्या भाषेत बोलले. मी पुढेच विद्यार्थी असल्यामुळे बसलेलो होतो. माझ्या लक्षातनं गाणं निघून गेलं. आणि त्या दिवशी माझ्या मनावर अशी प्रभाव पडला, छाप पडली की आपण वक्ता व्हायला हरकत नाही. आणि मग सरांना साक्षात समोर ठेवून मी सुरुवात केली. सरांची माझी भेट तिथं पहिली झाली. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जिथं जिथं सरांची व्याख्यानं असायची तिथं मी एसटीनं, गाडीनं, मोटरसायकल, माझी स्कूटर होती बजाज, तिथून मी सगळी व्याख्यानं ऐकली. आणि नंतर मी सरांना भेटलो. जतच्या व्याख्यानमालेत सर आले, सलग 3 व्याख्यानं. सर मी जयसिंगराव सावंत. आणि सरांच्या बरोबर मग गप्पा गोष्टी, जेवायला मला त्यांच्यावर बसायला मिळालं. सकाळी मी त्यांना बोललो, ते कसं गेस्ट हाऊसला उतरले. आणि सरांना जाऊन मी म्हटलं, नमस्कार सर, मी तुमचा चाहता आहे. सर बोलले, मी थोडं त्यावेळेस सकाळी लिहित होते, मी आता थोडंसं लिखाणात आहे, पण बोला बोला, मी लिहितो, तुमचं मी ऐकतो. मी बोलत होतो आणि सर लिहित होते. आणि मग काही नाही सर, मी तुम्हाला नमस्कार करायला आलो. नमस्कार केला आणि मी निघून गेलो. पण मी सरांच्या प्रेमात पडलो. आणि मग सरांची सगळी पुस्तकं विकत घेतली. सर रोज सकाळ संध्याकाळ डोळ्यासमोर असायचे. माझे जे जे गुरु आहेत, आजही सर तुम्हाला कौतुक वाटेल, ज्याने प्राथमिक शाळेपासून आत्तापर्यंत ज्यांनी मला मनापासून मार्गदर्शन केलेलं आहे, त्या सगळ्या गुरूंना सकाळी आणि झोपताना आजही मी स्मरण करतो आणि माझ्या कार्याला सुरुवात करतो. माझी शाळेची प्रार्थना, जीवनात या सान कायन काय महान करे, ही प्रार्थना मी सकाळी रोज ऐकतोय सर. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ती. मला प्रत्येक शाळेची प्रार्थना आहे सर अशी, प्रत्येकाची आहे. आता इथली आमच्या ताराणीची प्रार्थना, प्रणाम पहिला, प्रेरणादायी आहे प्रार्थना सर. नाही, मला ह्यातनं एक हे आठवलं थोडंसं. हा सर. की तुम्ही व्याख्यान तर देता, हो सर, प्रशिक्षणामध्ये करता, पण तुम्ही कविता गायनाचा एक वेगळा त्याच्यामध्ये कारण हे घेतलं. आणि मला वाटतं सेवांतर्गत, मला वाटतं सेवांतर्गत प्रशिक्षणापूर्वी 21 दिवसांची असायची. आणि 21 दिवसांची प्रशिक्षण विशेषतः गारगोटी, रुकडी या साईडला व्हायची. आणि ताराराणी, गारगोटी आणि रुकडीमध्ये या 3 कॉलेजमध्येच. आणि निश्चितपणे सर त्यामध्ये असायचे. आणि सरांनी त्यामध्ये एक थोडंसं कविता गायनाचा एक वेगळा हे सुरू, त्याबद्दल काय सांगा? ते काय झालं सर, आनंदाई शिक्षण ज्या वेळेला आलं किंवा स्मार्ट पीटी होते, सुदैवानं मी हायस्कूलला होतो सर सुरुवातीला, 9 वर्ष. आणि मग मी आमच्या प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील सर, कनबरकर सर ह्यांना मी, ते सर मला मेरिटवर त्यांनी नोकरीला घेतलं सर. 77 जण आम्ही होतो, त्यात 1 ओपनची जागा. आणि मी जत, कोल्हापूर कुठे, जत कुठे. मला ताराणी विद्यापीठानं सर खरी संधी दिली. माझी ओळख पाळख होती, ओळखी पाळखी होत्या, कुठेतरी पैसे देऊन कुठं ओळखीनं मी लागला असतो. त्या काळात मला असं वाटलं, ते बरोबर का चूक हा संशोधनाचा विषय, की आपण मेरिटनंच लागायचं. पण ताराराणी विद्यापीठात मला मेरिटनं नोकरी मिळाली सर. मग मी सुरुवातीला हायस्कूलला काम केलं, मनापासून काम केलं. प्राचार्य भगवानराव बाबरनी मला पत्र दिले सर. जत कॉलेजला ते प्राचार्य होते काही काळात, मी त्यांचा विद्यार्थी. आणि त्यांनी त्या काळात मला, मी त्यांना भेटायला गेलो तासगावला. माझा तो एक छंद आहे सर, मला जे जे शिक्षक शिकवले त्यांना मी भेटायला जातो.
आणि आजही ती माझं चालूच आहे. मी फक्त आज तुम्ही मला खूप मोठी संधी दिली आहे सर. माझ्या ज्या काही गोष्टी आहेत मी त्या न सांगता करतो. बरोबर. सत्पात्र जसं दान असतं तसं आपण केलंय आणि सांगितलं. लोक म्हणतात, अहो तुमचा विद्यार्थी किंवा आपले प्राथमिक ते कॉलेजपर्यंत म्हणतात, तो माझा विद्यार्थी. बरोबर. मी तसं म्हटलेलं नाही आणि म्हणत नाही. विद्यार्थ्यांना मला पाहिजे ते माझे सर. बरोबर. मग हे कसं आलं सर? तर तेंडुलकर ज्या वेळेला खेळत राहायचे, इतके खेळत राहिले, इतके खेळत राहिले, इतके खेळत राहिले. तेंडुलकर ज्या वेळेला भारतरत्न झाले किंवा त्याच्या अगोदर सेंचुऱ्या मारल्या, तेंडुलकरला पत्रकारांनी प्रश्न काय विचारला, तुझे गुरु कोण? तर उत्तर काय दिलं? रमाकांत आचरेकर. सगळ्या जगाला रमाकांत आचरेकर माहीत झाले. बरोबर. मला तसं काही म्हणायचं नाही, पण विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षक आज माझं नाव घेतात त्याचं समाधान आहे सर. या माध्यमातून मी सांगेल, मागच्या आठवड्यात आमच्या जजचा एक त्या विद्यार्थी दशेपर्यंत त्या मुलाला मी पाहिलं आहे. तो पुढे शिक्षक झाला. त्याची आई केळी विकायची. आमची आई आणि त्या ओळखीच्या असायच्या. आईचं सगळ्यांच्या ओळख, बाबांच्या सगळ्यांच्या ओळख. कारण ती प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला, बाबा व्हेटरनरीकडे. इकडं प्राण्यांचा सहवास, इकडं माणसांचा सहवास आणि दोन्हींचा प्रेमाचा सहवास. आजही प्रश्न काय झाला सर, त्या मुलानं तो पुढे लेखक झाला, पत्रकार झाला, पण प्रामाणिकपणे तो मच्छिंद्र ऐनापुरे त्यानं माझ्यावर वाटतंय म्हणून त्यानं एक लेख लिहिला आणि तो प्रकाशित त्यानं केला. आणि मग तो लेख प्रकाशित केल्यानंतर ते सगळी व्हायरल झालं आणि सगळ्यांनी ते कौतुक केलं. इतकं मी म्हटलं ह्यात माझं काही क्रेडिट नाही आहे, त्या मच्छिंद्रचं आहे. आणि तसंच तुम्ही मगाशी म्हटल्यापासून ते गायनाचं काय आहे, तर शाळेत आम्हाला शिक्षकच गायन कवितेत घ्यायचं. मला खासनीच मॅडम होत्या सर, इतकं सुंदर शिकवायच्या सर. आजही आहे त्या, आता अमेरिकेला गेलेत. तर त्या वर्गात आल्या. एक दिवस काय झालं, मी 6वीला 5वी 6वी 6वीला पोस्टमन आमच्या शाळेच्या समोरून चालला आणि योगा कशा आहेत बघा. तो पोस्टमनला मॅडमनी आत बोलवलं आणि मग म्हणाले, मुलांनो हे कोण आहेत? आम्ही सगळ्यांना ओरडलो, पोस्टमन काका. बघ त्यांचा ड्रेस बघा, पूर्वीचे पोस्टमन, टोपी, इथं हे पेन्सिल पेन, त्याच्यानंतर ती शबनम खाकी. तो आमच्या जतला तसं होतं. आणि पोस्टमन ते निघून गेले आणि मॅडम लगेच म्हणाले, मी गाणं म्हणून दाखवते ना, कविता म्हणते. गायच्या मॅडम. लेकर पीला पीला थैला पत्र बाटणे आता, ये है मुंशी राम डाकिया सबकी चिट्ठी लाता, सर्दी हो या गर्मी हो या पानी गिरता जर जर, चला जाएगा नहीं रुकेगा चिट्ठी देता घर घर. कविता पाठ म्हणजे हीच कविता आहे. आणि मग निकला सूरज हुआ सवेरा पाठ, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा. हे सगळं शाळेत शिकलो सर. आणि हे जसंच्या तसं, जसं अनामिका वीरा, ती जसंच्या तशा कविता यायच्या. राजासजी महाली सौके कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत भाज्या, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. ती कविता कोल्हापुरात आल्यावर मला आठवायची सर. फ्लॅट, दरवाजे बंद, पोस्टमन दरवाजा उघडायचा आणि मग मी पोस्टमनला आत बोलवायचं. पोस्टमन बद्दल प्रेम, त्यांना चहा पाणी द्यायचं. आजही ती परंपरा ठेवली आहे मी. आणि मग ते म्हणायचे, आमच्यावर प्रेम का? ती डाकिया, ती कविता. तसं आपल्या त्या प्रशिक्षणात मी गायचं आणि नाचायचं. मुलं मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, वर बघ वर काळे काळे डग, एक पाय दुमडून पिसारा फुलून, नाचतर खरा मोरा रे मोर. स्टाफरूम मध्ये गंमत व्हायची हो. 4 दिवस नाचते पुन्हा गे बसते आणि गंमत व्हायची. तसंच व्हायचं. मग काही शाळेमध्ये मनापासून शिक्षक, काम करणाऱ्या शिक्षकाची जरा त्यस्ता होती, त्याला त्रास होतो. पण ते शिक्षक कायमच्या स्मरणात राहतात, विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतात. आणि मग पुढे ह्या कविता पोचवल्या. मग पुढे मी कवितेचे कार्यक्रम केले.
सांगली जिल्ह्यात सुभाष कवडेंनी मला एकदा म्हणाले, आम्हाला कवितेवर माणूसच मिळले ना, मराठीचे सगळे शिक्षक केले. बर मग मी 1ली ते 10वी पर्यंतच्या कविता सगळ्या घेतल्या अभ्यासक्रमातल्या. बर त्या कविता वाचल्या, गायल्या, अभ्यासल्या, तयारी केली आणि सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या समोर तो कार्यक्रम केला. बर तो बर इतका आवडला सर, की सगळ्या लोकांना म्हणाले ते कवितेचं सर तो कार्यक्रम करा आणि मी महाराष्ट्रभर गेलो. असे खूप मग व्याख्यानं तशीच झाली. बापूजी साळुंखे यांच्यावर मी 51 व्याख्यानं दिली आणि मग बापूजींच्यावर मी बोलत असताना विवेकानंद संस्थेतले लोक म्हणायचे, तुम्ही कुठल्या शाखेवर आहे? ते म्हणायचे तारणी विद्यापीठात आहे ते. राजे विजयसेनराव डोपळे सरकारांच्यावर मी 51 व्याख्यानं दिली. क्या बात. साने गुरुजींच्यावर जोशी सर मला म्हणाले की मी आज पत्र इथं देतो, आपल्या इथून तू सुरुवात कर आणि महाराष्ट्रभर फिर. स्वतःच्या पैशानं स्वतःच्या ह्यानं मी गाडीनं चालत एसटीनं जाऊन तो पूर्ण केला आणि मग मी माहीत होत गेलो सर. तुम्ही मगाशी सांगितलं की एक प्रसंग आला तुमच्या गाण्याचा, त्यातून आईंच्याकडे तुम्ही काही गोष्टी मांडल्या, गाणं पडलं वगैरे, आणि तिथनं मग तुम्हाला शिवाजीराव भोसलेंचा त्या ठिकाणी संपर्क झाला. हां सर. या दरम्यानच्या काळामध्ये काही माणसं तुम्हाला भेटत गेली, हो 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 मोठी मोठी माणसं अगदी भेटली. काही तुमच्या संस्थेमुळे भेटली, हो. काही तुमच्या व्याख्यानामुळे भेटली, काही हो सर. तुमच्या लेखनामुळे भेटली. नाही तर त्याच्यामधली काही माणसं जर आपल्याला सांगता आली, जसं तुम्ही म्हणाला की किरण बेदी सारखा हो व्यक्ती तुम्हाला अगदी भेटल्या, अगदी खरं आणि, सर. फार मोठ्या व्यक्ती त्या तशा अर्थानं. बरोबर बरोबर. अशी काही व्यक्ती, काही प्रसंग सांगतो की. अहो सर, सांगायला हरकत नाही. नोकरीपूर्वी भेटलेली सांगतो आपण. बर बर. तुम्ही आता प्रश्न खूप चांगला आहे, आपली काही ठरवून मुलाखत नाही आहे. तुम्ही मला आलो आणि बसवलंय सर, आणि मी व्याख्यानाला जाणार आहे म्हणलं आहे असंच मला तुम्ही बसवलं. हे प्रेक्षकांच्यापर्यंत जाऊ दे. गंमत झाली कशी सर, माझ्या लग्नाला सिंधुताई सपकाळ आलेल्या सर. अरे वा, क्या बात आहे. त्या जतला एक त्याच्यापूर्वी आलेल्या होत्या आणि त्यावेळेला आमदार सनमडीकर होते. बरं. त्यांची मुली दोन्ही माझ्या क्लासेस, मी क्लासेस घेत होतो सर. हो, मगाशी आपली हा चर्चा हा झाली. हा त्यांच्या मुली माझ्याकडे होत्या आणि आमदार साहेब होते मुंबईत. बरं. मी त्यांना फक्त पत्रिका दिली, नमस्कार केला. ते तिथून माझ्या सोलापूरला, माझं लग्न सोलापुरात झालं. बरं. माझ्या मेहण्या असं 4 जणांचं लग्न सामुदायिक, 1 लाख लोक होते सर लग्नाला. बर आणि सामुदायिक लग्न आणि 1 लाख माणसं, त्यात सिंधुताई सपकाळ. बर. त्यात इतकी मोठी माणसं. आता कोणाकोणाचं नाव घेतलं आणि त्याच्यावर अन्याय होईल. मग तुम्ही बोलात म्हणून आपल्याला कला, क्रीडा, साहित्य ह्याच्यातली माणसं मी अगोदर सांगतो. त्याच्यानंतर सर मला बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये भेटले सर. मी स्वतः? नशिबवान आहे अरे स्वतः वा. की बापूजी दुपारची वेळ होती आणि आमचा आता प्राध्यापक सेवानिवृत्त झाले ठोंबरे आणि माझे सर वसंतराव जाधव, क्रीडा शिक्षक, ते आमचे गुरु. शाळेमध्ये ताड सर होते, बनसोडे सर होते. त्याच्यानंतर आमचे मग सगळेच DEDचे शिक्षक, क्रीडा शिक्षक असायचे. आणि इथं कॉलेजला वसंतराव जाधव सर मला म्हणाले, इकडे तू हायस्कूलला अंडर ऑफिसर होतास? हो. आम्ही इथं प्रॅक्टिस घ्यायला पलीकडे चाललोय, तू इथं हे कर, प्रॅक्टिस घे. आणि मी खालचा अंडर ऑफिसर 11वीला होतो सर मी. आणि बरोबर 4 वाजता तिकडून अँबॅसेडर आली आणि आत वळाली. मी NCची सावधान, विश्राम, दैनिमूड, बायमूड घेत होतो आणि गाडी थांबली आणि मग प्राचार्य शामराव चव्हाण आम्हाला माहिती आहे, ते गाडीतनं उतरले. बापूजी उतरले, पांढरी विजार, शर्ट, टोपी, शाल. बापूजी आले. माझ्या क्षणात लक्षात आलं बापूजी आहेत आणि हे आहेत प्राचार्य साहेब आहेत. मी त्या मैदानावर, क्रिकेट तिथं मैदान आहे, ते राजेसाहेबांनी तयार केलेलं आहे बरं का. तिथं ऑस्ट्रेलियाचं ग्रिमेटपासून सगळे खेळाडू प्रॅक्टिसला येऊन गेलेले आहेत कोच म्हणून. तर त्याच मैदानावर मी NCची घेत होतो. बरं. प्रेत सावधान, खुली लाईन चल. बापूजी असे आतून गेले, असं आले आणि समोर येऊन उभे राहिले. मी सॅल्यूट केला. बापूजींनी असं केलं, उभे राहिले. जीवनामध्ये असं सावधान व्हायला शिका. क्या बात आहे. बापूजी बोलून गेले. बापूजींचं दर्शन झालं. बापूजींचं जतला प्रेम होतं जास्त. त्याच्यानंतर अभयकुमार साळुंखे जतला प्राध्यापक होते सर. बरं. त्याच्यानंतर त्यांचं विशेष प्रेम जत कॉलेजवर. मग बापूजींचं दर्शन झालं साक्षात. आम्ही बापूजींना पाहिलं. बापूजी यायचे वारंवार कॉलेजवर, आम्ही पाहिलं. सिंधुताई सपकाळ म्हणा, बापूजी म्हणा, ही कितीतरी मोठी. अहो सर, त्याच्यापेक्षा मला ती आवडच होती सगळ्या क्षेत्रात. वसंतदादा, राजाराम बापू, यशवंतराव चव्हाण, हे तिन्ही माणसं त्या आमच्या जतच्या पोलीस परेड ग्राउंडवर व्याख्यानाला आलेली.
बरं. आणि व्याख्यानमालेची सभा होती त्यांची. सभा. आणि ते छानपैकी सभेला त्यांनी भाषण केलं, पाऊस पडला. आम्ही ती सभा जवळून ऐकली. एवढी मोठी माणसं आम्ही बघितली. त्याचं समाधान इतकं लाभलं. मग पुढं त्यांच्यावर मी बोललो, यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर, दादांच्यावर. अगदी त्यावेळेला जतच्या सगळ्या सभा आम्ही ऐकायचो. आणि मग पुढे सर मी नोकरीला तारणी विद्यापीठात आलो. आणि तारणी विद्यापीठ कोल्हापूर मला मिळालेली संधी, इथं इतकी मोठी माणसं बघायला मिळाली तारणी विद्यापीठात. सर किरण बेदी आपण नाव घेतलं. किरण बेदी आमच्या ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं त्या पुरस्कार दिला जातो, भद्रकाली ताराराणी पुरस्कार. त्या कार्यक्रमाला आलेल्या साहेब म्हणाले, तुम्ही NCC मध्ये होता, ती ही जबाबदारी तुमच्यावर, ही प्रसिद्धी विभाग यांच्याकडं, ते चहा पाणी व्यवस्था त्यांच्याकडं, स्टेज व्यवस्था यांच्याकडं. आणि मला मुलाखतीमधून ते सगळं त्यांनी चाललं असल्यामुळं प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब तसंच चाणाक्षपणे त्या शिक्षकांना तिथं जबाबदारी द्यायचे. कणबरकर सरांचं हे असायचं सगळा दबदबा. आणि आम्ही इतकं शांतपणे ते करायचं सर, की किरण बेदींना मी जाऊन भेटलो, त्यांच्यावर लेख लिहिला. त्यावेळेला वर्तमानपत्रात आम्ही लिहिल्या सगळ्या पेपरमध्ये मी लेख लिहायचो सर. आणि ते यायचे पण. मी त्यांना नेऊन दाखवलं आणि सावधानमध्ये उभारलं. क्या आप NCC में थे? किरण बेदी म्हणाले. क्या बात आहे. मग किरण बेदी आम्हाला बघायला मिळाल्या, उषा मेहता बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर अगदी कालच्या इथंपर्यंत पोपरेपर्यंत बघायला मिळाल्या. मला सुदैवानं जेवढे ताराराणीच्या महिला पुरस्कार त्या सगळ्या कोल्हापुरात ऐकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. हे शाळेच्या बाबतीत, कॉलेजच्या बाबतीत. आणि कोल्हापुरात तर अगदी मधुदंडोन जे वक्ते, जी मोठी माणसं आली. अब्दुल कलाम राष्ट्रपती व्हायच्या अगोदर आम्ही विद्यापीठात पाहिले. माझा मुलगा लहान होता, त्याला आवड होती, त्याला मी गाडीत बसून घेऊन जायचं. आणि त्याच दिवशी मला त्याला नेता आलं नाही. तर पुढे राष्ट्रपती झाल्यावर माझा मुलगा पण म्हणाला मला अब्दुल कलामांना तुम्हाला दाखवलं नाही बाबा. अरे बापरे म्हटलं. सर इतकी मोठी माणसं विद्यापीठातल्या सगळ्या दीक्षांत समारंभाला हजर, व्याख्यानमाला कोल्हापुरातल्या हजर. कारण शिवाजीराव भोसले मला सांगितले, ज्याला वक्ता व्हायचं त्यांना अगोदर ऐकायचं असतं, श्रोता झालं पाहिजे. आणि मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही विचाराचा असू दे, काय विचार काय मांडतायत, श्रोता हा अगदी. आणि मग त्यामुळं कोल्हापुरात 15-20 वर्ष सगळी मोठी माणसं, अगदी किरण बेदी जसं म्हणाला तसं सुषमा स्वराज्यपर्यंत अशी खूप मोठी माणसं सगळी मी या सगळ्यांच्यावरती सुद्धा लिहिलेलं आहे. लिहिले की सर. मला सांगा की तुम्ही मगाशी आपलं चाललं होतं पत्रकारितेच्या संदर्भात. हा सर. तुम्हाला अनिल दीक्षित सर सुद्धा भेटले. होय. तिथून पुन्हा सकाळला लिहायला खूप मोठा प्रश्न आहे सर हा. काय सांगतो सर, पगार खूप कमी होता, पण लेखनाची आवड. जसं हे तुमचं पाहिल्यावर मला आज एवढं कौतुक वाटतंय. शिक्षक काय करू शकतो. कारण मी आत्रे पण वाचले होते, मी शिक्षक कसा झालो, असं ते वाचलेलं सगळं पुढे आठवत गेलं सर. प्रश्न आपण जो विचारला की दीक्षित साहेब तुमचा कुठं परिचय आला, मी सकाळला माझी मुलाखत सांगलीच झाली. आणि मी BA-BEd आहे म्हटल्यानंतर दीक्षित साहेबांचं शिक्षकांच्यावर प्रेम होतं सर. माझं मी रिडिंग पाहिलं उगीच. विशेष त्यांचं प्रेम शिक्षण. आणि पहिल्या शिक्षकाला ते बातमीदार म्हणून द्यायचे, मग पत्रकार, मग पुढे संपादक वगैरे. मी त्यांना प्रश्न सुद्धा एकदा विचारला, सर शिक्षक प्रामाणिक असतो म्हणायचे, सर बोलायचे. आणि एकदा सहज जतला व्याख्यानाला नेलं मी त्यांना. आणि मला म्हणाले तुमचा पगार किती आहे, मग कुठे राहता. म्हटलं भाड्याच्या घरात राहतो, इथे आहे, तारणी विद्यापीठात आहे. आता पगार मला 3,500 पगार सुरुवातीला, पण तारणी विद्यापीठाने एकही पैसा न घेता मला नोकरीला घेतलं. आणि मग मी ज्या वेळेला साहेबांनी हे सगळं सांगितलं, ते मगाशी तुम्ही बोलता होता क्रीडा शिक्षकावर बोलला सर. म्हणाले तुम्हाला असे काही क्रीडा शिक्षक माहिती आहेत का. मी म्हटलं माहिती आहेत की सर. मग आमच्या जाधव सरांच्या पासून कोल्हापुरातल्या BA पाटील सरांच्या पर्यंत मी आठवड्याला एक सदर लिहिलो, युवा प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक. आणि मला 100 रुपये मिळायचे सर. ते 100 रुपये म्हणजे मला 10,000 रुपये वाटायचे खरं तर. आणि घरी उपयोग झाला त्याचा. पुन्हा मला प्रसिद्धी एवढी मिळाली, सकाळनं ते सांगली, कोल्हापूर, सोलापूर त्यावेळेला आवृत्तीला ते आठवड्याला लागायचं. आणि मग मला ते दीक्षित साहेबांनी दिलेली संधी होती बघा सर. तुम्ही पुढारीला लेख लिहिले. राजीव गांधींचा माझा लेख गाजला होता पुढारीचा. आणि मला त्यावेळेला माहित नव्हतं एवढं सगळं डिटेल.
तोच लेख तरुण भारतला लागला आणि तोच लेख पुढे ह्याला सकाळला पण लागला. अरे वा. एकाच पेपरला आपण द्यायचं असतं किंवा हा. तिथं तो यायचा आणि मग ते तर त्या राजवानीचा लेख सगळीकडेच प्रकाशित झाला. पुढे मग तरुण भारतला सदर लिहिलं, केसरीला लिहिलं, सकाळला लिहिलं, नलगे सरांच्या आणि माझं नलगे सरांच्यावर मी एक सहज लेख लिहिलेला होता आणि तो वाचला. पुढे नलगे सरांचा माझा परिचय झाला. नलगे सरने मला मँचेस्टरला लिहायला लावलं बरं. आठवड्याला. मग अशी सगळी सदर लिहित 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 मी सगळीकडे लेखन क्षेत्रात पळालो. आणि मग एकदा शिवाजीराव भोसलेंना मी फलटणला भेटायला जायचं. शेवटी शेवटी तर महिन्यातनं एकदा जायचं, 15 मिनटं बसायचं, नमस्कार करायचा. त्याने मला म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता लिहितात, आता 2-3 तुमची पुस्तकं झाली आहेत, पण माझं मत असं आहे की तुम्ही आता या क्षेत्रामध्ये सेवानिवृत्तीने लिहावं. वय वाढलेलं असतं, अनुभव येतात आणि वाचन होतं. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही लेखनाकडे वळा. आणि मग मी त्यावेळेला लेखन थांबवलं. माझं घरात लेखन चालू होतं, पण प्रसिद्धी केलं नाही. आता तुमच्या माध्यमातून सांगायला हरकत नाही की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये माझी 4-5 पुस्तकं प्रकाशित तोच माझा नक्की प्रश्न होणार विचारायचा ते. होता मला पुन्हा, हां किंवा सर. तुम्ही तीर्थरूप आई आई लिहिलं, माझी शाळा लिहिलं, कनेरी मठावर हां. आपले देशी खेळ लिहिलं. देशी खेळांचा लिहिला. मग आता तुम्ही पुन्हा लेखनाकडे वळताय आणि हो. पुन्हा तुमची 3-4 पुस्तकं येत आहेत सर. येत आहेत. वेगवेगळ्या विषयावर मी लिहितोय आणि माझी स्वतःची लायब्ररी आहे सर. तुम्ही एकदा मला निमंत्रणाला द्यायला आलेला होता. मला अभिमान वाटतो सर. मला पुस्तकानं आणि विद्यापीठातल्या त्या परिसरानं वाचवलं. तसे प्रसंग माझ्यावर काही चांगले वाईट येऊन गेले येतातच. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून आता लेखन सुरू आहे आणि तुम्हाला ते सरप्राईज होईल. चांगली गोष्ट आहे. असं आहे. आम्हाला म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच ते आवडेल. हो सर. मला एक सांगा, असा माझा प्रश्न आहे हां सर. की तुम्ही शिक्षक झालात, हो. हायस्कूलला लागलात, हां. पण प्राध्यापक व्हावं आणि ते पण D.Edलाच जावं. सर हा असं तुमच्या मनामध्ये आले आले. संकल्पना, आणि हे का आलं? आणि मला वाटते तुम्ही ज्युनियर किंवा सिनियरकडे त्याच ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जर गेला सांगतो की सर. तर तुम्हाला चांगला पगाराची संधी मिळाली असती. पण तसं न करता हो हो हो. तुम्ही अगदीच D.Edकडे का, कॉलेजकडे का वळाला? काय झालं सर सांगतो. तो प्रश्न तसा चिंतनीय आणि विचार करण्यासारखा आहे. तुमच्या माध्यमातून आणि ऐकणारे त्यावेळचे आणि आत्ताचे माझे मित्र ते म्हणतील ह्यानं सगळंच खरं सांगितलं. सर मी हायस्कूलला लागलो बर. आणि व्याख्यानं द्यायचा मला छंद होता. त्याने मी गेस्ट लेक्चर पण जायचं रविवारी. बर. आणि चुकून एका पत्रिकेवर प्राध्यापक जयसिंगराव सावंत लिहिलं आणि ते आमच्या काचफलकात लावलं. स्टाफरूममध्ये आल्यानंतर शिक्षक शिक्षिका काय म्हणा, तुम्ही काय प्राध्यापक आहे काय तर आपले हे तुम्हाला सांगायला येत नाही काय? मी म्हटलं मॅडम मी सांगितलेलं नाही आहे, ते चेष्टा झाली. मग त्या दिवशी ठरवलं की आपण मुळातच प्राध्यापक व्हायचं होतं, ह्यांना माहीत नव्हतं. सर मी क्लासेस ज्या वेळेला निर्माण केले त्यावेळेला मी प्राचार्य जयसिंगराव सावंत लिहित होतो. कारण त्यावेळेला माझं असं स्वप्न होतं की आपण भविष्यात प्राचार्य होऊ. बरोबर. प्राचार्य इंग्लिश क्लासेस मी पैसे 5 रुपये फी असायची सर आणि नापास झालेल्या मुलांची 50 रुपये फी असायची. आज गावात गेल्यानंतर ती सगळी मुलं विखुरलेली आहेत, त्यामुळं मला गावात आजही ओळखतात तेवढ्याच पद्धतीनं. बरोबर. मुद्दा असा की प्राध्यापक व्हायचं ठरवलं. मी MA केलं, पुढे M.Ed केलं. माझ्यातल्या प्राध्यापकांना म्हटलं चला आपण सांगलीला पुतळा वेधशाळा पत्रद्वारा आहे, आपण घेऊया. हे नाही म्हणाले, तुमची तुम्ही कर्ज. आणि मी फॉर्म आणले होते सर 5 आणि मी ते घेऊन आलो, ते परत दिले सांगलीला जाताना आणि मी एकटाच M.Ed केलो. MA M.Ed B.Ped हे माझं पुन्हा क्वालिफिकेशन वाढलं आणि मग मला वाटायला लागलं की आपल्याला सिनियरला मिळालं तर बरं होईल. तशी मला ऑफर आलेली होती सर सिनियर कॉलेजला, पण तारुण्य विद्यापीठातनं विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही. मी साहेबांना भेटायला गेलो. साहेब म्हटलं नमस्कार, मला अशी इच्छा आहे सर. म्हटलं मला ज्युनियर कॉलेजला मिळावं. साहेबांनी असं बघितलं काय तर म्हणाले सर माझी इच्छा आहे, नसेल तर मला मी प्रयत्न करू का बाहेर? ठीक आहे अर्ज करा. अर्ज केला सर आणि साहेबांनी त्यावेळेला परत विचारलं मला. मी 2दा विचार केला. ज्युनियरला पण जागा होती मराठीची, पण माझं धाडच झालं नाही. तिथे एका प्राध्यापकाने सांगितलं मराठीची जागा इकडं आणि इकडं MA M.Ed इकडेही प्राध्यापकाची जागा आहे.
मी म्हणालो सर डी.एड कॉलेजला जाणार. बर डी.एड कॉलेजला मग त्यामुळे मी हजर झालो. त्याचं कारण मी इथे दसरा चौकात बी.एड केलं होतं. बोंद्रे दादा त्यावेळेला ते संस्थापक दादा होते त्यावेळेला. 200 मुलांचं मी आईनं माझी बोरमाळ मोडली होती सर बी.एडला. 8,000 रुपये त्यावेळेला भरले होते. मला एक 2-4 मार्कामुळं मेरिट ह्यांना मिळालं नव्हतं गव्हर्नमेंटला, सांगलीला, बार्शीला. ते मनात शल्य होतं. इथं मी जी.एस झालो. बर त्या मुलानेच केलं. म्हटलं नको हे. आणि एक तुकडी 100ची, दुसरी 100ची. त्या तुकडीला परवानगीच नव्हती. बर ती सगळी मुलं म्हणायची की सावंत सर हे तुम्ही जावा सारखं मांडा. ह्या सगळ्या नादात ते वर्ष संपत आलं आणि तुकडीला मान्यता शेवटी मिळाली. बर आणि कळत न कळत टेन्शन यायचं. वर्गातले किस्से आता त्या शिक्षकांची नावं सांगत नाही. बी.एडला, डी.एडला, एम.एडला, एम.फिलला, पी.एच.डीला कळत न कळत काही गोष्टी घडतात सर. एक प्राध्यापक वर्गातच असं बोलत होते. म्हटले अच्छा माझ्या मुलाला ते एका शिक्षकाने असं असं केलेलं आहे. मी जाऊन विचारणार आहे. मी उठून उभं राहिलो. सर एक मिनिट. तुम्ही जाऊन त्यांना विचारलं तर मग आम्हालाही सगळे विचारत राहणार. मुलाची पण चूक असेल. सहजपणे मी बोलून गेलो. ते म्हणाले नाही नाही माझा मुलगा मला माहित आहे. मग प्रत्येक आईबाप तसं म्हणणार की सर. म्हटलं बसा म्हणाले. असं नसतं. मी त्या वर्षी सर कळत न कळत एक प्राध्यापक म्हणाले, नाव मी सांगत नाही सर, हा फारच बोलतो, ह्याचे मार्क कमी करा. मला खूप वाईट वाटलं सर. मी शाहू कॉलेजला पेपरला लिहित होतो सर. ती मला कोण काय म्हटलं नाही, पण ती प्राध्यापक गेले आणि मला टेन्शन आलं. हे आता मार्क दिलेत का काय केलेत. मी वर्गात मला असा शिक्षकच व्हायचं नाही म्हटलं. मी पेपर टाकला सर असा आणि सरळ वर्गाच्या बाहेर गेलो मी. त्या वर्षी मी बी.एड केलो नाही. इकडं मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन होतो. वर्गात पहिल्या 3-5 मध्ये होतो. बर आणि गुरु सर के.एस. गुरु प्राचार्य त्यामुळे सावंत पेपर लिहिले नाहीत आज. नाही 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 ते गेले जतला. जतला माझे मित्र आले दुसऱ्या वर्षी पेपरला बैस ते बी.एड. म्हटलं हे असं असेल तर मग तिथं जाऊन आपण कसं नोकऱ्या करायच्या. त्यावेळेस ते भाबडेपणा हो. पण सर मी परत पास झालो, बी.एड झालो आणि मग मी ते लक्षात ठेवून डी.एडमध्ये चांगला शिक्षक तयार झाला. तो शिक्षक पुढे चांगला जातो. ताराणीत आपण महिला शिक्षक घडूया. ताराणीत सेवांतर्गेचे शिक्षक देऊया. मला अभिमान वाटतो सर आज. नाशिकपासून चंद्रपूरपर्यंत, पत्रद्वारा पुण्यापासून मुंबईपर्यंत अनेक शिक्षक आमच्याकडे आले सेवांतर्गतला. त्या सगळ्या शिक्षकांना जयशिंगराव सावंत माहीत आहेत, ताराणी विद्यापीठ माहीत आहे. ते एका वेळेला विनोदान म्हणतात खासदार पोचत नाही पण तुम्ही पोचला सगळीकडे. हे सगळे तारणी विद्यापीठाची कृपा सर. आणि विशेष म्हणजे काकाजींची सुद्धा माझी भेट झाली बरं का सर. संस्थापक व्ही.टी. पाटील तथा काकाजी. बरोबर. ते मी त्यांच्यावर पण लेख लिहिला आणि ते गाडीत त्यावेळेला येऊन बसलेले होते. आणि त्या दिवशी मग आमच्या सरने मला म्हणाले चल काकाजींना. मी नमस्कार केला आणि काकाजींना तो लेख दाखवला. मग काकाजी विचारले गाव कुठलं. जत. त्यांना खूप आवडलं सर. म्हणजे भेटलेली माणसं. बरोबर. मगाशी आपला विषय हो, झाला हो, होता सर. त्या निमित्तानं. तुम्ही आता जसं सांगितलं की डी.एडला तुम्ही गेलात. आज हो. पत्राद्वारे असेल किंवा अन्य काही ह्याच्यामधून तुमच्याकडे महाराष्ट्रातले विद्यार्थी आले. आणि तालुक्यापासून राज्यापर्यंत रिसोर्स पर्सन म्हणून काम केलं सर. हो हो, तो आपल्याला विषय घ्यायचाच होता. हां सर. मला सांगा की व्याख्याता म्हणून हां. तुम्ही कुठं कुठं गेला, म्हणजे कोल्हापूर, हां. सांगली वगळता हो, सर. राज्यात कुठं पण गेला. नाही, मला तुम्हाला- तर असं वाटतं की तुमच्या याच्यामध्ये मी वाचलं की तुम्ही गोव्यापर्यंत सुद्धा जाऊन आलो. सर म्हणजे ह्याही गोष्टीचं कौतुक आहे. मला मराठा मंदिर मुंबई बर. ही संस्था खूप मोठी आहे. होय होय. त्यांचं पाली, अक्कलकोट, रत्नागिरी, जत या शाखा आहेत. अगदी आता नेव्हीचं पण त्यांचं हायस्कूल आहे. हे सगळं मराठा मंदिर थिएटर मोठं आहे. होय होय. तिथं मला व्याख्यानाला संधी मिळाली. अरे वा. तिथं स्वतः आत्ताचे साहेब, त्यावेळचे साहेब आणि आत्ताचे उपाध्यक्ष ते सगळे बसलेले होते आणि शशिकांत पवार होते त्यावेळेला. ते मंडळी स्टेजवर बसले होते. तिथं मी भाषण केलं. सोलापूरच्या व्याख्यानमालेत बोललो मी. गोव्याच्या व्याख्यानमालेत मी बोललो. आणि मग सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर सगळीकडे बोललो. बऱ्यापैकी जिथल्या मोठ्या व्याख्यानमाला आहेत तिथं मी व्याख्यानाला जाऊन आलो सर. म्हणजे या निमित्तानं आपल्याला माहीत असतो मित्रांनो,
की मला माझ्याकडे एक काल मित्र सहकारी माझे आले होते साहित्यिक, आणि त्यांच्याशी बोलता बोलता मी सरांचा विषय काढला. हां. तर नकळत त्यांच्या तोंडातून वाक्य आलं की सर, महाराष्ट्रामध्ये वक्ते कमी आहेत. बरं. कोण होते ते? आमचे बाबूराव शिरसाट जे बालसाहित्यिक आहेत. हां, ते ओळखतात त्यांच्याशी मला. हो, मग ते तुम्हाला ओळखतात. मग मी बोलत असताना म्हणलं, "अहो," म्हणले, "छान वक्ते आहेत ते." आणि मला म्हटले की सर, महाराष्ट्रात वक्त्यांची कमी आहे. हां. म्हणजे बोलणारे भरपूर आहेत, हो, हो. पण नेमके पद्धतीनं बोलणारे आणि पोपटपंची उदाहरण देऊन बोलणाऱ्यांची पण नाही. संख्या आहे, ती हां, नको आहे. हां, हां, हां. अभ्यासातून आणि अनुभवातून बोलणारा व्यक्ती हा महत्त्वाचा असतो. बरोबर. आणि त्याबद्दल तुमचं त्यांनी कौतुक सुद्धा काल तर माझ्यासमोर केलं त्यांनी. त्याचं कारण सर मी आता सांगतो, विचारला म्हणून. मला 1ली ते 4थी मुलांना पण गॅदरिंगला बोलवतात. हं. मग मी तिथे पण जातो. अगदी आता परवा खूप मोठा एक कार्यक्रम आमच्या तारणी विद्यापीठात झाला. मी प्रमुख पाहुणा होतो. आता ती मुलं आहेत 1ली ते 4थी पर्यंतची. बरोबर, शिक्षक म्हणणार साहेब मोठे आहेत, बरोबर. वक्ता मोठा आहे, कुठे असेल ते. मी म्हणणार त्यांना तुम्ही सगळे बाजूला बसा. काही काळजी नका. खबडं खबडं गोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करतय कोण? आजी आजोबा मावश्या 2 मुलं सगळी अशी बसायची. आणि त्यांच्या हेच भाषेत आहे. मी बोलून गेलो सर. हेच महत्वाचं असतं आणि की मग समोरचा प्रेक्षक कोण आहे. तरुण मुलं आहेत. बरोबर. तरुण मुलांना काय द्यायला पाहिजे? तेंडुलकर काय केलं माहितीये तुम्हाला? हं. अनिल कुंबळे कुठेपर्यंत गेले माहितीये? काल परवा वेंगसरकरांनी कुणाचं नाव घेतलं? विराटचं घेतलं. कालचा लेख वाचल्यानंतर काय येतं की बढिया, खूप चांगला आहे तो. आणि मग नॉट आउट कपिल देव 7 बाद 5 बाद 70 बरोबर. आणि पुढं नॉट आउट 175. 175. ह्या तरुण मुलांना सांगितलं ती मुलं अशी बसतात सर. बरोबर. त्यांना ऐकतात. त्यांच्या भाषेत पण बोलायला पाहिजे. आणि तसंच मग एकदमच मोठी माणसं असतात, विचारवंत असतात, तिथं त्या पद्धतीने बोलायला पाहिजे. आणि वयस्कर असतात, तिथं ती अनुभवी असतात, ज्ञानी असतात, मोठी असतात, मानानं, वयानं आणि चेअरनं सुद्धा. आता त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपली पदं मात्र विसरायला पाहिजेत सर. बरोबर. आपण व्यक्ती ती पदं त्यांच्याबरोबर राहतातच. बरोबर. आणि मग त्यांच्यासाठी पण मी बोलतो. बरं. आणि वक्त्यावरनं सगळ्या तऱ्हेचे वक्ते मी आजही ऐकतो, वाचतो, पाहतो. आणि त्यांना मी नमस्कार करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. म्हणून मी वारंवार सांगतो, मी वक्ता नाही आहे. मी विद्यार्थी वक्ता आहे. नाही, कसं होतंय सर, हां, सर. लहान मुलांच्या समोर बोलणं, हां. तरुणांच्या समोर बोलणं किंवा महिलांच्या समोर बरोबर. बोलणं प्रश्न आहेत सगळे. आणि ज्येष्ठांच्या समोर बरोबर, बोलणं बरोबर, बरोबर. किंवा काही करिअरसाठी बोलणं. आता महिला म्हटल्यानंतर सगळ्याच महिला होत्या सर एकदा. महिला बरं. मला बोलवलं आणि अरे संसार संसार जवाच वाचुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. खरंच सुरुवात केल्यानंतर महिला अरे हे आपल्यातलं बोलतंय. त्यावेळेला अगदी मला मोठ्या साहित्यिका अगदी अगदी म्हणजे सर आता नावं कोणाकोणाची घ्यायची. बरोबर. सरोजिनी बाबरांच्या पासून आपल्या कालच्या कवित्रीपर्यंत हे सगळे डोळ्यासमोर येतात. मग ते त्यांच्यासमोर टाकल्यानंतर त्यांना आवडतं. मग तेच मला मुद्दा हो. काय म्हणायचा आहे की वक्तांची कमी म्हटलं का, हां. की नेमके पद्धतीनं त्यांना बोलणं, बरोबर. त्यांच्याशी संवाद साधणं, जे त्याला जमतं तो वक्ता. हो, हो, हो. नाहीतर तुम्हाला विषय दिलाय म्हणून लहान मुलांच्या समोर शिवाजी महाराज तेच. तुम्ही काय सांगावा, हो, 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 हो. तरुणांच्या समोर शिवाजी महाराज काय सांगावे, बरोबर, बरोबर. आणि ज्येष्ठांच्या समोर शिवाजी महाराज काय सांगावे, समाजासमोर काय सांगा आणि समाजासमोर तुम्ही ज्यावेळी बोलता म्हणजे बरोबर. शिवाजी महाराज किती अँगलनं सांगता येतील हा सगळ्या विचार अँगलनं करून सांगतो. बोलणारा हो. वक्ता असतो. बरोबर, बरोबर. म्हणूनच म्हणतो तुम्हाला की तुम्ही लहान मुलांच्या शिवाजी सांगताना तसा सांगणार नाही. नाही, 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 नाही. जो तुम्ही शिवाजी नाही, विद्यापीठामध्ये नाही. सांगता हो, नाही, नाही, नाही. तो सांगूनही खरंय, चालणार खरंय, नाही. खरंय, खरंय. म्हणून ही तुम्ही एक वक्ता म्हणून खरोखरच वेगळ्या पद्धतीनं आजपर्यंत सगळ्या गोष्टी मला वाटते त्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्र आणि गोवा आणि इतर राज्यामध्ये सुद्धा पोहोचताय. तुमची ही मला वाटते होणारी आपल्यातली दीर्घ मुलाखत आहे. हो मला ना? वाटतं नलगे सरांची एक मुलाखत आम्ही दीर्घ मुलाखत घेतलेली आहे. बरं सर. त्यानंतरची तुमची दीर्घ मुलाखत होती आहे. कारण तुमच्याकडं सर भरपूर अनुभव आहे, भरपूर व्यक्ती तुम्हाला भेटल्या आहेत, तुमचं लेखन आहे, तुमचा वाचनाचा व्यासंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही हो. थांबलेलं नाही. नाही सर. बरेच लोक सेवानिवृत्तीनंतर थांबतात बरोबर आहे. किंवा काही कौटुंबिक याच्यामध्ये अडकतात
आणि जीवन जगणं म्हणतोय जे आपण त्याचा आनंद घेणं ते विसरून जातात. सर माझा 3दा जन्म झालाय असं मी मानतो. बर. एकदा बीएडच्या वेळेला मगाशी किस्सा सांगितला, त्यावेळेला असं वाटून गेलं की आपण जीवन संपवू. बर. एकदा माझ्या गाडीचा अपघात झाला सर. बर. जतवरनं मी स्कूटरवर येतो तो सकाळी 7ला इथं होते. मी एका मित्राची हिरो होंडा घेऊन गेलो होतो बर. आणि डफळापुरात 2 मुलांनी हात केला. बर. आता ती शाळेची मुलं आहेत म्हटल्यानंतर मी त्यांना गाडीवर घेतलं आणि कवठेमंकाळच्या क्रॉसला आलो. तिकडून महेश जोरात पळत आले बर. आणि मी बीपीडेक असल्यामुळे त्याचा एक फायदा झाला. मी एकदम सेकंड गिअरनं फर्स्ट गिअर घेतला, गाडी स्लो केली, पण ती गाडी माझी कलंडली. त्यावेळेला हात फ्रॅक्चर झाला. पण त्या कार्यक्रमाला मी आमच्या जजच्या आता जोशी सरांच्या निरोप समारंभाला गेलतो सर. सरना सुद्धा कळालं होतं ते, म्हणजे कसं ते म्हणायचे गाडीवर येऊ नका तुम्ही, एसटीने या. मी गाडी घेऊन गेलतो कारण इथे शाळेच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत सर प्रत्येक गोष्ट मी पाळत आलो. वेळेत पोचणं, वेळेत काम करणं, त्यावेळेला मी वाचलो. कॉलेजमध्ये असताना सर सहल काढली होती. प्राचार्य शामराव चव्हाणांनी सांगितलं होतं सहलीला जायचं नाही, जायचं असेल तर एसटीने जा. आमच्यात निकम सर आणि शिंगटे सर म्हणून होते. इंग्रजी डिपार्टमेंटची सहल काढली, 2 गाड्या, आणि त्या गाड्यात बसून आम्ही आलो. के भोगीशन कुलगुरू होते इथं, आणि आम्ही ज्योतिबाला चाललो. आणि ज्योतिबाला जात असताना सर वरून एक गाडी वेगात आली. इतकी वेगात आली की आमच्या पुढच्या जीपला ती धडकून झाडावर जाऊन आदळली. आम्ही त्यांच्या मागे होतो आणि ती पुढे ह्याच्यावर थांबली होती, त्या दगडावर. आणि आमची गाडी उतरली. मी म्हणाले अरे आपल्या सरांच्या जवळ गेले ते, चला आपण जाऊया, सांगूया. त्यांना वाटलं ते उतरले तिघे पहिलवानच, कुठून आला काय आम्हाला माहीत नाही, काय नाही. ड्रायव्हर कोणा म्हणाले, आमच्या ड्रायव्हरने शर्ट काढले आणि त्या डिगीत टाकले आणि तो गेला खाली. ते ड्रायव्हर शोधायला लागले, आम्ही गाडीत. आणि प्रश्न असा झाला सर की त्या आमच्या सरांना त्यांनी मारली थोबाडीत. मी NCC मध्ये असल्यामुळे अरे म्हटलं ती एकच गोळी असते, त्यात दुसरी गोळी नाही. पोरं म्हणाले जा तुझी तू पुढे. मी गेलो, मी म्हटलं ते आमचे सर आहेत. मग ते म्हटले या कोल्हापूरला तुम्हाला सांगतो आता. ते गेले, आम्ही ज्योतिबाला गेलो, देव नमस्कार केला, तिथंच शपथ घेतली. आता घडलेला प्रश्न कुठे सांगायचा नाही. पोरं ती पोरच. गावी गेलो आणि संध्याकाळच्या वेळेला सांगितलं चौकात असं असं झालं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम कॉलेजमध्ये शामराव चव्हाणांनी जाहीरपणे सांगितलं हे मनाने घेऊन गेलेत गाड्या, आणि काल काय झालं असतं तर तो जन्म. आणि तिसरा सर परवा कोरोनाच्या काळात मी, माझा मुलगा, माझी बायको, आम्ही कोरोनाग्रस्त होतो सर. आज मला तुम्ही ज्या पोशाखात, ज्या तब्येतीमध्ये बघता, त्यावेळेला तुम्ही जर मला बघितलं असता तर ओळखला नसता. मी ज्या वेळेला चालत बाहेर पडलो त्यावेळेला मला सगळेजण म्हणायचे हेच कसा आहोत सर. आणि माझे जजचे डॉक्टर फोनवरनं माझे फोनवर चौकशी करायचे. माझे दुसरे पाहुणे फोनवरनं ते रेमिडेशिवर वगैरे देऊ नका म्हणाले, ते घेतले नाहीत. आणि मग रोज 25 गोळ्या. तो माझा जन्म झाला. आणि म्हणून राहिलेलं आयुष्य हे या सगळ्या कामासाठी व्हायचं आहे. असे प्रसंग आहेत. तुम्ही आज ठरवून कुठलेच प्रश्न विचारला नाही. आपण नाही, आपल्याला म्हणूनच आपण ठरवलं होतं की थोडंसं अनौपचारिक बोलूया. आणि आता हे सगळं लिहायचं आहे मला वेगळ्या पद्धतीने, कारण ह्यातले प्रसंग अजून सुद्धा आपल्याला काहीच नाही. आपण वरवर बोलतोय असं म्हणा. पुस्तक स्वरूपात जेव्हा हे आणाल त्यावेळी ते फार लोकांच्यावर आणखीन चांगल्या पद्धतीने पोहोचेल. हे सगळं सर आपण करत असताना तुम्ही मला खरंच खूप परत एकदा स्टुडिओमध्ये बोलवलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आता तुम्ही पुढच्या भागामध्ये याच्यापेक्षा खूप काही किस्से आहेत, माझी पुस्तकं आहेत, माझी लेखनाच्या संदर्भातली काही माहिती आहे. एवढंच नव्हे तर याच्या पलीकडे काही आहे ते तुम्हाला सर आपण असं बोलूया. मुलाखतीच्या माध्यमातूनच थोडंसं जाहीर करूया की आपण आता ही मुलाखत लोकांसमोर ठेवणारच आहोत. हो, पण काय करू, एक थेट संवाद ठेवूया आपण. चालेल की सर. ज्याच्याकडून आपल्याला ज्या माध्यमातून असं करता येईल की बाहेरचे जे काय आपले विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा शिक्षक असतील ते सुद्धा आपल्याशी त्या संवादामध्ये जोडले जातील. परवा सर सहज आम्ही बाळूमामाला, माझी मावस बहीण आली आणि ती मला म्हणाली बाळूमामाला चाललोय, आम्ही चाललोय, आम्हाला ते चल दाखव. आम्ही गेलो सर.
तिथं हायस्कूलला शिकवल्याचा परिणाम काय काय होतो बघा सर, की मोटिवेशनलच मी पहिल्यापासून प्रेरणा देऊन शिकवायचं मुलांना, आणि आपल्याला आलेला त्रास मुलांना कुठंच येता कामा नाही. एक अपंग मुलगी सर, हात नसलेली वर्गात असायची, त्या मुली सगळ्या तिच्या चेष्टा काही वेळेला करायच्या. मी वर्गात सांगायचं हे नाही असं चालणार. तीच मुलगी सर परवा मला बाळूमामाच्या तिथे भेटली आणि तिनं नमस्कार केला, माझ्या मिसेसना नमस्कार केला, माझ्या बहिणीला नमस्कार केला, दाजींना नमस्कार केला. आणि त्या मुली गेल्यानंतर मी आमच्या दाजींना सांगितलं, ते प्राध्यापक आहेत, दाजी म्हणते ही इंटरनॅशनल खेळाडू आहे आरती पाटील, आपल्या कोल्हापूरची सर. क्या बात आहे. राही अशीच आपल्याकडे आमची विद्यार्थिनी ती तारणे विद्यापीठाची, पण ती नॅशनल खेळाडू होती मला माहिती होतं. ती झाडाच्या खाली येऊन उभारली होती झेंडावंदनला त्या काळात. हा, आणि मग मी साहेबांना म्हणालो, साहेब त्यावेळेला मी क्रीडा प्रमुख होतो, साहेब म्हणलं ती मुलगी आपल्या शाळेची आणि तिला जरा इकडं बोल. साहेब म्हणाले बोलवा. तिला तिथं बोलवलं सर. ती आज उपजिल्हाधिकारी झाली आणि ऑलिम्पिक पर्यंत तिची मजल गेली. इंटरनॅशनल खेळाडू तेजस्विनी आपल्या तारणी विद्यापीठाची. आता आम्ही त्या काळात शिकवायला होतो. मी असं म्हणणार नाही की बॅडमिंटन तिला मी शिकवलं नाही, पण वर्गात जे शिकवलं त्या मुलांच्याकडे येतं सर ते. अगदी असे कितीतरी किस्से. दीप्ती बिरांजी माझी पहिली विद्यार्थिनी, त्या काळात मी नॅशनल खेळले. आणि मला तो सहज आता आठवलं काय काय सांगावं. मला प्रश्न विचारला होता कनबरकर सरने आणि प्राचार्य पाटील सरने, तुम्ही इथं क्रीडा शिक्षक म्हणून काय करा. मी क्रीडा शिक्षक म्हणून हजर झालो सर. ती पण फार मजा आहे. इथं क्रीडा शिक्षकाची जागा, मी बीएड पण आणि बीपेड पण मी अर्ज केला. आणि मग सर मी सहज बाहेर येऊन आणि म्हटलं इथं 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला काय कार्यक्रम असतात, काय नाही झेंडावंदन असतं, थोडीशी एक छोटासा कार्यक्रम असतो, जातात. त्यावेळेला मी ठरवलं होतं सर इथं आपल्याला करता येईल. जतच्या शाळेमध्ये जे आम्ही करत होतो पहिल्यांदा मासपेटी, टिपरी, डंबेल्स, लेझिम, जिम्नॅस्टिक, मी हे सगळं सर इथं बसवलं. माझ्या काळात ते सुरू झालं. मी हलगे वाजवताना सुद्धा साहेबांनी कौतुक केलं, दोन्ही साहेबांनी, आणि त्या लेझिम मुली खेळल्या. आणि मग पुढे ती परंपरा एवढी आहे की आता 26 जानेवारीला सर तिथं जागा नसते उभं राहायला. सगळ्या पहिल्या गलीपासून 12व्या गलीपर्यंत सगळे पालक येतात. आणि नंतर मग मी तिकडे प्राध्यापक म्हणून गेलो. असे किती प्रसंग आहेत, खूप आहेत सर. मित्र हो, सरांच्या बरोबर आपण मला वाटते गेले अर्धा पाऊण तास बोलतोय आणि सरांच्याकडचे किस्से, सरांच्याकडच्या काही गोष्टी मला वाटते या एपिसोडमध्ये तर पूर्ण होतील असं मला वाटत नाही. पण सहज मी सरांना विनंती केली की सावंत सर सगळ्यांना माहीत आहेत, पण तो थोडेसे सावंत सर अगदी जतपासून कोल्हापूरपर्यंत त्यांचा प्रवास थोडासा का उलगडता येईल या उद्देशानं सरांना मी विनंती केली होती की सर आपण आपल्या स्टुडिओमध्ये थोडा वेळ बसूया, काही चर्चा करूया आणि त्याची एक मुलाखत स्वरूपामध्ये आपण आपल्या चॅनलवरती ती प्रसारित करूया. आणि सरांनी त्याला परवानगी दिली आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं सरांना प्रिपरेशन दिलेलं नाही. आम्ही ही मुलाखत जी आहे ती अगदी अनौपचारिक पद्धतीनं या ठिकाणी घेतलेली आहे. बरेच मुद्दे अजून राहून गेलेले आहेत. वेळ प्रसंगाने मी जसं म्हणतो तसं आपण एखादी थेट मुलाखत सरांची लाईव्ह पद्धतीनं घेता येईल यासारखं एक नियोजन करूया. मी या आमच्या चॅनलच्या निमित्तानं सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की सर इतका वेळ आपण दिलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये आलात. प्रेक्षकांच्या बरोबर संवाद साधत असताना तुमच्या जीवनातील अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती यांच्याबद्दल भरभरून बोललात, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत. त्याबद्दल चॅनलच्या वतीनं सर मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोल्हापूर माझा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.